तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आपला ट्रॅव्हलर प्रीत स्वागत करतो तुमचं आपल्या इंडिया सिरीजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं होतं, मी मनालीहून निघलो. मी माझ्या हॉटेलमधून चेकआउट केलं, बस घेतली. बस घेऊन मी आता आलेलो आहे अमृतसरला आलो. सकाळी सकाळी पहाटे आलो, थोडी रूम घेतली मी. आता ही रूम मला जरा महाग पडली, कारण की मला आराम करणं होता 2-3 दिवस, तर मी चांगलीच रूम घेतली आहे. आता इथून आपण सगळ्यात आधी जाऊ नाश्ता करायला. नाश्ता करून आपण जाऊ गुरुद्वारा झाल्यानंतर आपण जाऊ वाघा बॉर्डरवरून आलो की मग जेवण बिवून करून झोपी जायचं. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जायचं जलियांवाला बाग वगैरे बघायला. तिथं नाही का गोळ्या बिळ्या मारल्या होत्या इंग्रजांनी, ते सगळं बघायचं. तर चला, मी तुम्हाला डायरेक्ट खाली जाऊन भेटतो. मला हॉटेलची पेमेंट बी करायची. तर बाय. तर चला भाई, जेवण बिवण मागवले बघा. मी आता पंजाबला आलो, अमृतसरला आलो म्हणल्यावर दाल मखनी आणि बटर रोटीच खाणार झालो बाई मी. तेव्हा दाल मखनी मागवली, बटर रोटी मागवली. फुल एकदम आता पद्धतशीर जेवण करतो आणि मग तुम्हाला भेटतो बघा. नाही म्हणजे इकडं आलो अमृतसरला तर मी जेवढ्यांदा आलो तेवढ्यांदा खाल्लेलंच आहे आणि मला आवडतं. भाई तुम्ही बी आले तर इथं आल्यावर खावं लागतं. दुपारी मस्त लस्सी बिस्सी पेणी तल्ली. ही चव आपल्या इकडच्या पंजाबी धाब्यांवर भेटणार नाही भाई. बेस्ट. भाई मी निघालो आता. जेवण बिवण केलं, मस्त 4 चपात्या खाल्ल्यात बघा मी एकदम दाबून. आता इथून मी चाललो सगळ्यात आधी गुरुद्वाराला येतो, दर्शन घेतो, तुम्हाला गुरुद्वारा दाखवतो आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट वाघा बॉर्डरला जाणार आहे मी. चला भाई, मला रिक्षावाल्याने सोडलं बघा आता तिथं. म्हणजे लई ट्रॅफिक होती. मी जरासं पुढं आलो आता चलून. पुढेच गोल्डन टेम्पल. 500-100 मीटर चालावं लागेल, 200-300 मीटर चालावं लागेल मला इथले. आणि इतकी घाण ट्रॅफिक आहे भाई. इथले लोक इतकं हॉर्न वाजवायलेत, अरे बाप, म्हणजे डोक्याचा दहीपाला होणार भाई तुम्ही इथं आले तर 100%. अमृतसर भारी आहे भाई. चला, मी ते डोक्याला बांधायचं नसते का ते घेतो. थांबा 1-2 मिनटं. चला भाई, बघा मी आता बांधलं डोक्याला. कडं बी घेतलं भाई. माझ्या हातातलं कडं, जे माझ्या सोबतचे आहेत त्यांना माहिती असेल, माझ्या हातातलं कडं लय आधी हरवलंय. जवळजवळ 2-3 महिने झालं माझ्या बोटच्या आधी. तेव्हापासून माझ्या हातामध्ये कडं नाही आहे. तर हात असा मोकळा वाटत होता मला. आज जरा भारी वाटायला की हां भाई कडं बिडं घेतलं मी. आणि बहुतेक माझ्याकडे जे माझं लास्ट मागचं जे कडं होतं ते बी मी अमृतसरहूनच घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर हे कडक मी अमृतसरमधूनच घेतलं. अरे भाई हे बघा, इकडं आलोय बघा, गर्दी बघा भाई. पूर्ण म्हणजे लोक एकदम इथं शिस्तीत राहतात. कुणाला कुणाशी काय घेणं देणं नसतंय. पंजाबी लोक भाई एकदम प्रेमळ बरं का. म्हणजे ते असं लय रंगीलो आणि बोलतात, बट चांगले असतात भाई. मला लय चांगलं माहिती. चला, तुम्हाला मंदिरात जाऊन दाखवतो. हे बघा, मंदिराचं शिखर दिसत असेल तुम्हाला इथून. तर मी तुम्हाला दाखवतो आता. चला, हे बघा भाई, आलोय बघा मी गुरुद्वाराच्या बाहेर. हे बघू शकता तुम्ही, अशी बघा गुरुद्वारा. भाई पूर्ण बघू शकता तुम्ही गोल्डन टेम्पल कसं आहे. हे बघा, असा परिसर आहे बघा गोल्डन टेम्पलचा पूर्ण. हे बघा भाई, फ्रंट साईडनी अशी दिसती बघा गोल्डन टेम्पल. इथं एवढी गर्दी आहे, एवढी पब्लिक आहे, तरी बी इथं लई शांती आहे माहिती का. म्हणजे कुणाचा आवाज असा हे नाही, काय नाही. लय पब्लिक आहे एक्स्ट्रीम, बट लय शांती आहे, पीस आहे भाई इथं. भारी आहे. आणि भाई पंजाबी लोक तर असतात भाई चांगले. तर मला लय चांगलं माहिती आहे आधीपासून. बेस्ट आहे भाई. चला, आता माझे दर्शन वगैरे तर घेतलेत भाई मी. आता मी डायरेक्ट बाहेर जातो. जेवण वगैरे तर केलेलं आहे मी. अर्धा-1 तासामध्ये माझे दर्शन झाले. आता मी बाहेर जातो. काय नाही, माझा वाघा बॉर्डरला जायचा प्लॅन आहे.
तर वाघा बॉर्डर जाईन मी आज आणि उद्याचं काय ते सांगतो तुम्हाला. चालतंय, बाय. चला भाई, मस्त माझं दर्शन वगैरे झाले बघा. आता बाहेर आलो की लगेच तुम्हाला वाघा बॉर्डरसाठी ऑटो वगैरे भेटून जातात. ऑटो बी म्हणजे मी बुक केलेला आहे. आता मग 2:10 येतो, निघतो ना आम्ही. आता सध्या तर मी बघायलो काय लस्सी वगैरे कुठं भेटन, काय भेटन. लस्सी प्यावं लागेल ना भाई, इकडं आलो पंजाबला म्हणलं. इथं सगळं म्हणजे सगळ्यात मार्केट आहे भाई. इथं तुम्हाला हे पूर्ण जल्हानवाला बाग तर हे, आणि इथं महागाचे माझ्या जल्हानवाला बाग. बट मी आज जाणार नाही, कारण की आज मला वाघा बॉर्डर आणि ते कव्हर करायचं आहे. आणि उद्या मी जल्हानवाला बाग फिरन आणि परवा दिवशी मी चेकआउट करेन अमृतसरमधून, मग म्हणजे पंजाबमधूनच. बापू भारी आहे म्हणजे भाई, पूर्ण कॉम्प्लेक्स वगैरे एकदम कडक बनवलेलं आहे यांनी. घी, बटर, क्रीम, मिल्क, अरे सगळं आहे. पण लस्सी कुठं भेटते इथं? थांबा, लस्सी सापडावं लागेल मला. भेटली बघा मला, इथंच होती लस्सीच दुकान आणि मी जाऊ लागलो कुठं बी निघून. मस्त लस्सी बिस्सी पितो, पंजाबची लस्सी भाई. एकदम मस्त आहे भाई. भाई आता निघलोय बघा, मी रिक्षा घेतल्या वाघा बॉर्डरसाठी. आता रिक्षा पहिलेच मला लेट झाले. तुम्हाला डायरेक्ट वाघा बॉर्डरला जाऊन भेटतो, तुम्हाला बॉर्डर सांगतो. माझं माईक पडलंय भाई कुठेतरी, ते थोडं ऍडजस्ट करून घ्या आता तुम्ही परत. चला भाई, पोहोचलोय बघा मी वाघा बॉर्डरला. रिक्षा वगैरे तिथं सोडला भाई. लई चार्जेस आहेत भाई इथं. बॅग ठेवायसाठी 200 रुपये घेतलेत माझ्याकडून. आणि मला वाटलं डिपॉझिट असेल ते, वापिस आल्यावर ते म्हणले नाही म्हणे 200 रुपये चार्जेसच आहेत. माझ्याकडून नाही, सगळ्यांकडून 200 रुपये चार्जेस घेतलेत. हे बघा, इंडियाचा फ्लॅग. अरे यार, इंडियाचा फ्लॅग दिसत नाही, पाकिस्तानचा काय दाखव तुम्हाला. त्यांच्या की माणूस पंप होत माहिती का. हा, चला मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. आता मला जागा धरावं लागेल, जागा असली तर ठीक यार, नाही तर मग अवघड आहे. आलोय बघा मी आता वाघा बॉर्डरला. आपली पब्लिक बघा फक्त भाई तुम्ही. आणि त्या पाकिस्तान मल्ल्यांचे एक माणूस आलेला नाही दिसायला. कॉपीराईट पडेल भाई, सगळे आवाज म्यूट करणार आहे मी इथं. पूर्ण ब्लॉग बघा, अजून लय भारी ब्लॉग येणार आहे. Superam, 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 Superam,
जय हिंद। दर्शकगण कृपया ध्यान दें। हिंदुस्तान हिंदुस्तान जिंदाबाद जिंदाबाद। चला भाई, असं काय होतं वाघा ऑर्डर आता तुम्ही बघितलं. आता याचा पूर्ण जे इतिहास आहे ते मी तुम्हाला रूमवर गेल्यावर सांगतो. इथं तुम्हाला माझा आवाजच येणार नाही. मला पहिले आता माईक दुसरं माझ्याकडे एक ऑप्शनल माईक आहे, ते माईक लावून मी तुम्हाला सगळं सांगतो. चला रूमवर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट. आता भाई गुड मॉर्निंग तुमच्या सगळ्यांना. आज तर मी काय फिरणार नाहीये भाई, माझी तब्येत लय खराब आहे. म्हणजे 11 वाजलेले आहेत. मी झोपेतून उठलो, ब्रश वगैरे केला, आंघोळ बी नाही केली, डायरेक्ट आलो. पहिले जेवण करावं म्हणलो आणि तब्येत लय खराब झाली आहे. जलानवाला बात फिरणार होतो, म्हणजे मी फिरलेलो आहे, बट जर पॉसिबल झालं तरच तुम्हाला दाखवून. कारण की मी आता जेवण करून परत आराम करणार आहे. पण लय कस तरी व्हायला भाई, कारण की टेम्परेचर मध्ये एवढं चेंज आलेलं आहे, बॉडी बी एवढं हे नाही करू शकत सर्व्हाइव्ह माझी. -15 मधून इकडे डायरेक्ट 30-40 डिग्री टेम्परेचर आहे भाई. ताप वगैरे मला भेटतो मी तुम्हाला जेवण वगैरे. आता त्यांना म्हणलो जे पंजाबचं स्पेशल आहे ते आणून द्या तुम्ही, मला एनर्जी आली पाहिजे म्हणलो, तब्येत बी खराब आहे. तर बघू आता ते काय आणतात काय नाही. तोपर्यंत बाय. तर चला भाई, फायनली 2 दिवसाच्या आरामानंतर, झोपीनंतर अमृतसर तर तेवढंच फिरलोय बघा मी. आता मी जयपूरला आलो अमृतसरवरून. जयपूरचा बी हेच ब्लॉग आहे. आणि आता माझ्या डोक्यात आहे ना एक लय क्रेझी गोष्ट चालू आहे. भीती वाटायली, करावं का नाही करावं का काय असं झालं. बघू ना आपण पुढं एवढं नाही ताण घ्यायचा. आता अमृतसरचा जयपूरचा ब्लॉग तुम्हाला एका ह्याच्यातच द्यायलो. काय म्हणावं आता, इतकं भारी विषय व्हायला तर बस बघू. आता सीन असा आहे की मला थोडं घरी जावं लागणार आहे लवकर. तर मी लय पटपट कव्हर करून घेणार आहे हे सगळं. कारण की माझी मम्मीचा बड्डे म्हणल्यावर मला वाटत नाही मग बाहेर. मग मी जाणार आहे म्हणजे काही बी असू ते. चला मी आता उतरतो. जयपूरमध्ये आलोय मी. काय आपण हवा महल वगैरे आणखीन काय 1-2 जागा असतात त्या बघू. अजून तर हॉटेल बिटेल काही चेकिंग नाही केलेलं मी. तर बॅग बिग घेऊ आणि बघू माझ्या मूडवर आहे. त्याचं मला चेकिंग करू वाटलं तर करणार, नाही तर नाही करणार. नाही तर घेऊन बॅग आणि असंच फिरणार आहे मग कराच. चालते, तोपर्यंत बाय. बघा बाई पोहोचलोय बघा मी. मला माझ्या बसने इथं सोडलं. आता मी सगळ्यात आधी आश्रम वगैरे बघणार आहे एखादं. आश्रमगृह, अरे हा इथंच आहे काहीतरी. थांबा, हे बघा इथंच आहे. पुढं चलता दिसलं मला ते. म्हणजे हे मस्त झालं. आता बघतो इथं कितीला आहे काय. लगेच मग हवा महल वगैरे फिरून येईन मी.
मग आपण करू काय करायचं काय नाही. चला भाई मी माझ्या आश्रमला आलेलो आहे बघा. हे माझं काय असं रूम आहे मला 200 रुपयामध्ये भेटली 24 घंट्यासाठी. बट मी आज रात्री चेकआउट करणार आहे. म्हणजे बहुतेक 7-8 वाजेपर्यंत मी चेकआउट करेन, कारण की मला परत इथं जाणं आहे. कुठं उदयपूरला जाणं आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं आता मी लय गडबडीत आवडणार आहे. कारण की मला जाणं आहे मम्मीचा बड्डे म्हणून. मी मम्मीचा बड्डे कत्तही मिस नाही करू शकत. तर चला मी आता रेडी होतो थोडं आणि सांगतो तुम्हाला. आणि ते जे माझ्या डोक्यात विचार चालू होता ना ते होता हिच हॅकिंग करून जायचा. बट सीन काय आहे, जर मी हिच हॅकिंग केली तर मग मी घरी पोहोचूच तर मम्मीचा बड्डे होऊन जाईन राव. म्हणून मग मी म्हणलं आता जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे तेच वापरायचं. तर चलतंय, चला आता बाय बाय. भेटतो तुम्हाला मी उद्या नाही खाली जाऊन. हां चला भाई मी तर मस्त रेडी झालो बघा आता. म्हणजे किती वाजले 1:15 वाजलाय. मी 11:30 पावणे 12ला काहीतरी चेक इन केलं होतं इथं. आणि आता लगेच मी चेकआउट करणार आहे. 200 रुपये रेंट दिले मी 24 घंट्यासाठी होतं. बट मी आता जातो बाहेर, हवा महल वगैरे फिरतो रॅपिडो करून. आणि बस लगेच माझी 5:30 वाजता बस आहे इथून. तर मी इथून दुसऱ्या शहराला जाईन आणि ह्या ब्लॉगला मी बसमध्ये एंड करून टाकन. तर चालतंय, चला मी तुम्हाला आता खाली गेल्यावर भेटतो चेकआउट करून. तोपर्यंत बाय. चला भाई मस्त आता चेकआउट वगैरे तर केलंय बघा मी. म्हणजे चेकआउटच असतं ते आपलं. तर आता सगळ्यात पहिले तर मी जातो नाश्ता बिष्टा करतो जरा मस्त. ग्रिल चीज काय की हां ठीक आहे जाऊ द्या. हे बघा भाई अशा काही एरियामध्ये माझं हॉस्टेल होतं. आणि काय भाई आता रॅपिडोच करावं लागणार मला वाटतं. पहिले नाश्ता बिष्टा जातो ना. टी स्पेशल कोल्ड आलू पॅटीस खाऊ वाटायला यार. पॅटीस खातो थांबा घेऊन राहिले भैया. पॅटीस गरम आहे ना? पॅटीस एक दीजिए ना. मग रात्री जेवण केलेलं आहे मी. आत्ता परत जेवण घेईल. भूक तर नाही लागली मला अजून बी. बट जरा जेवून घेतो कारण परत 5:30ला बस येतो मग टाईम लागेल मला. हां एक पॅटीस. चला वेळ आलो आहे बघा. मी हवा महलच्या समोर. मला ऑपोजिट साईडला तिकडं सोडले. बट इकडे बघा हे इथं हवा महल आहे पुढं माझ्या. हां पुढं जाऊन दाखवतो मी तुम्हाला. असं म्हणले बघा काय वरी जायचं कुठून तरी काहीतरी गेट आहे. तर ठीक आहे ते बी बघतो मी काय आहे कुठं आहे. अरे मामा पुढं पण चालवा ना गाडी. म्हणजे रिक्षा. मंदिर श्री इंद्रबिहारी. अरे इकडच्या सगळ्या बिल्डिंग आहे ना ह्या एरियात मी पाहिलं. सगळ्या असतात जुन्या बिल्डिंग आहेत. हवा महलला तरी असं वाटतं कलर बिलर दिलेला आहे. ठीक आहे थांबा फोटो बिटो काढतो ना याचे. म्हणजे थांबू नका हे आलं नाही ह्याच्या समोरच आहे. 1 मिनटं थांबा फक्त. बघा भाई असं दिसतं हवा महल. हा बघा भाई पुढून असं काय दिसतंय. चला भाई मस्त माझं फिरून वगैरे तर झालेलं आहे बघा. हे असं काही आहे इकडं सगळं आहे. परत मध्ये जाऊ लागलो मी. बट एवढी मोठी बॅग पण मला मध्येच नाही जाऊ दिलं. म्हणलं मध्ये जाऊन काय बघणार आहे म्हणलं मी ते भामट्याला मिळते. म्हटलं चला आता वापिस. भाई पण भारी आहे बरं का असं बघायला गेलं तर. हे सगळं थोडं टाईममुळे इश्यू झाला नाही तर मग माझं एकदम सॉर्टेड होतं भाई फिरून फिरून. आणि इकडं गर्दी ट्रॅफिक लय घाण आहे भाई लय घाण. दुसऱ्याच्या पलीकडे ट्रॅफिक आहे. हा हे बघा हे भैया आहेत. हे मला सोड भैया को सबस्क्राईब करे. अरे थँक्यू भाई. बरं का लाईक फॉलो सबस्क्राईब सगळं करा भाई तुमच्या भावाला. चला ना तुम्हाला डायरेक्ट बस स्टँडलाच जाऊन भेटतो माझा. चला भाई मस्त मला त्या भैयानी सोडलं बघा. आता इथं बस स्टॉपला माझी बस आहे 5 वाजता. आता मी पहिले तर शिकंजी बिकंजी प्यावं म्हणलो. शिकंजी पितो आणि मग जेवण बिवण करतो. आणि मग त्यानंतर बसमध्ये बसून अहमदाबादला पोहोचतो. शिअर्स. मी जेवायला आलो होतो. पावभाजी मागवली आहे. आता म्हणजे जरासं लाईटच खाणार आहे कारण की परत रात्री जेवण करावं लागणार आहे मला. तर आता थोडंसं काही
रात्रीपर्यंत जेव्हा माझी बस थांबून 10:30-11ला तेव्हा प्रॉपर जेवण करतो. आता पावभाजी खातो आणि मग माझी इथं बस येणार तिथं जातो. तोपर्यंत चला भाई, या ब्लॉगला मी इथं सेंड करतो. बस आली होती माझी, बसमध्ये इथं बसलो मी. म्हणजे थोडं लेट झाली माझी बस, थोडं नाही 2-3 घंटे लेट झाली. 9-9:30 वाजलेत. 9-9:30ला बस आलेली आहे. तर चला ह्या ब्लॉगला इथे सेंड करू. बाय, गुड नाईट.